नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अनिश अजूनही झोपलेला असतो, त्यामुळे भैरवी त्याला उठवायला येते आणि म्हणू लागते की अनिश उठ, सकाळचे 7 वाजले, बाबा केव्हाचे तुला आवाज देताय. त्यावर अनिश म्हणतो की नेहमीचेच वाजले, त्यात विशेष काय. त्यावर भैरवी म्हणते की आज सण आहे, नरक चतुर्थी, निदान आजच्या दिवशी तरी लवकर उठ. बाबांनाही बरं वाटेल आणि मुलंही वाट बघताय, त्यांना किल्ला बनवायचाय. त्यावर अनिश म्हणतो मग माझ्या वाचून काय अडलंय, त्यासाठी तुम्ही आहात ना. तसं पण त्यांना माझी कुठे किंमत आहे. त्यावर भैरवी म्हणते आणि समजतंय का तुला, मुलांना आजच्या दिवशी तुझी गरज आहे, त्यांचे आई बाबा नाहीयेत, त्यामुळे निदान आजच्या दिवशी तरी आपण त्यांना आधार द्यायला हवा. त्यामुळे आता अनिश वैतागूनच उठतो आणि भैरवी त्याला लवकर आवर असं म्हणून तिथून निघून जाते. आता इकडे भैरवी आल्यानंतर अशोक मामा तिला विचारतात की अनिश उठला का. त्यावर भैरवी म्हणते की हो. त्यावर अशोक मामा म्हणतात की नशीब, सूर्य डोक्यावर यायच्या आत तरी उठला. तेव्हा भैरवी त्यांना विचारू लागते की बाबा तुम्ही एकटे का बसले तिथे सोसायटी हॉलमध्ये रांगोळी स्पर्धा आहे, तिथे जाऊन बसा ना. त्यावर अशोक मामा म्हणतात की बरं आहे मी इथेच, नाहीतर मी गेल्यानंतर देसाई आणि गँगला जास्त ऊत येईल आणि उगाचच ते मला काही बोलतील, आमच्यात उगाच भांडणं होतील आणि मुलांना वाईट वाटेल. मला आजच्या दिवशी मुलांच्या डोळ्यामध्ये पाणी नकोय. पुढे भैरवी त्यांना विचारते की तुम्ही फराळ करणार का. त्यावर ते म्हणतात हो. पुढे ती म्हणते की मी त्यासोबत काहीतरी बनवते. त्यावर अशोक मामा म्हणतात कशाला, फराळाचं आहे ना एवढं, तेच दे. त्यावर भैरवी म्हणते नाही बाबा, त्याने ऍसिडिटी होईल, मी त्यासोबत दही पोहे बनवते, तसंही मुलांना भूक लागली असेल, त्यांचं पोट भरणार नाही. असं म्हणून ती दही पोहे बनवण्यासाठी किचनमध्ये जाते. भैरवी जेव्हा दही पोहे बनवण्यासाठी पोह्यांची बरणी उचलते तर तिला त्यामागे कसली तरी पुडी दिसते. त्यामुळे भैरवी आता ती पुडी उचलून बघू लागते तर त्यामध्ये रांगोळी असते. या गोष्टीचं आता भैरवीला जरा आश्चर्यच वाटतं. त्यामुळे ती लगेचच रांगोळी घेऊन निलिमाकडे जाऊ लागते. आता इकडे स्पर्धा सुरू झालेली असते. सगळ्या स्पर्धक रांगोळी काढत असतात. तेव्हा तुषार म्हणू लागतो की सगळ्या स्पर्धकांनी पटपट हात उचला, 15 मिनिटं झालेली आहे, फक्त 45 मिनिटं आपल्याला टाइम दिलेला आहे, त्यामुळे निलिमा आत्या पटपट हात उचला, तुमची रांगोळी अजूनही पुढे जात नाहीये. हे बघून देसाई आणि तोरणेंना जरा हसायलाच येतं आणि राधावहिनी आणि किशाभाऊलाही आनंद झालेला असतो. निलिमा आता विचार करू लागते की रांगोळी हातातून सुटत का नाहीये. ती इकडे तिकडे बघते तेव्हा बाकीच्या स्पर्धकांची रांगोळी बरीच पुढे गेलेली असते. त्यामुळे आता निलिमा आत्याला टेन्शन आलेलं असतं. इकडे इरा ईशानला म्हणू लागते की निलिमा आजीची रांगोळी हातातून सुटतच नाही, काय झालं असेल. आता तोरणे सुद्धा तोंड वाकडं करत देसाईंना म्हणू लागतात जर आपल्याला येत नव्हतं तर कशाला आल्या असतील ह्या. तेव्हा देसाई मुद्दामच निलिमा आत्याला म्हणतात इकडे तिकडे बघायचं नाही, नाहीतर तुम्ही बाद व्हाल आणि जागेवरून उठायचं सुद्धा नाही. त्यावर ती म्हणते नाही, जरा पाय मोकळे करत होते. त्यावर देसाई म्हणतात की असं चालणार नाही, स्पर्धेचा नियम आहे आणि बोलायचं सुद्धा नाही. त्यावर राधावहिनी तिला खुणवत म्हणते की बोलू नका. आता तुषार म्हणू लागतो की लवकर लवकर हात उचला. तेव्हा तोरणे म्हणतात निलिमा आत्या, जर तुम्हाला रांगोळी येतच नव्हती मग तुम्ही या स्पर्धेमध्ये भागच का घेतला. तेव्हा जना मुद्दामच म्हणतो माझगावकरांनी दिलं असेल बाहेर पाठवून. आता निलिमा रांगोळी हातात घेऊन बघते आणि तिचा वास घेते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की ही रांगोळी नसून मीठ आहे. त्यामुळे ती रागातच राधावहिनींकडे बघू लागते. त्यावर देसाई म्हणतात की मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की खानाखुणा करायच्या नाहीत. त्यावर राधावहिनी हसू लागते. आता इकडे भैरवी तो रांगोळीचा पुडा घेऊन निलिमा आत्याकडे जायला निघालेली असते. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात कुठे निघालीस आणि हे काय. त्यावर ती सांगू लागते की निलिमा आत्या कदाचित रांगोळी विसरल्या. तेव्हा अशोक मामा म्हणतात माझ्या समोर तर घेऊन गेली होती. तेव्हा भैरवी म्हणते तेच बघायला चाललीये, आज नरक चतुर्थी आहे ना, त्यामुळे दुष्टांच्या दृष्टपणावर मात करायला चालले, असं म्हणून ती तिथून जाते. आता इकडे तुषार वारंवार निलिमा आत्याला सूचना देत असतो. त्यामुळे आता निलिमा आत्याला टेन्शन आलेलं असतं, कारण आता शेवटचे फक्त 20 मिनिटं बाकी राहिलेले असतात. त्यामुळे देसाई आणि तोरणे हसू लागतात. तेव्हा निलिमा त्यांना म्हणते की मला असं वाटतंय मी रांगोळीऐवजी चुकून मीठ आणलंय, मी जाऊन पटकन घेऊन येते. त्यावर ते म्हणतात अजिबात नाही, असं चालणार नाही, जर तुम्ही गेलात तर तुम्हाला परत येता येणार नाही, कारण हा स्पर्धेचा नियम आहे. तेव्हा ईशान म्हणतो मी पटकन जाऊन रांगोळी घेऊन येतो. त्यावर देसाई त्याला थांबवतात आणि म्हणतात चालणार नाही. आणि निलिमा आत्याला म्हणतात की मान्य करा की तुम्ही हारलात.
आता राधा वहिनीच्या मनासारखं झालेलं असतं, त्यामुळे ती किशाभाऊला म्हणू लागते की मोठी आली होती वेणूचा वारसा पुढे नेणारी. इतक्यात भैरवी तिथे येते आणि म्हणू लागते की माझगावकरांची बहीण आहे त्यामुळे रणांगण सोडून पळणं हे त्यांच्या रक्तात नाहीये. त्यामुळे आता सगळेच भैरवीकडे बघू लागतात. आता भैरवी म्हणते की निलिमा आत्याची चुकून रांगोळी घरी राहिली होती, तीच देण्यासाठी मी आले. असं म्हणत ती तिला रांगोळी देण्यासाठी जाते तेव्हा जना उठून तिला म्हणू लागतो, चालणार नाही, तुला स्पर्धेचा नियम मोडता येणार नाही. त्यावर भैरवी म्हणते, पण लेट एंट्री तर करता येईल ना, हा काही नियम नाहीये, त्यामुळे मी आता लेट एंट्री करतीये. असं म्हणत आता भैरवीने शेवटच्या 15 मिनिटांमध्ये रांगोळी स्पर्धेत भाग घेतलेला असतो. त्यामुळे तुषार तिच्याजवळ जाऊन तिला सांगू लागतो की भैरवी फक्त 15 मिनिटं उरलेले आहेत. त्यावर भैरवी त्याला म्हणते की मी एक्स्ट्रा टाइम मागितलाच नाहीये, 15 मिनिटाच्या आत रांगोळी तयार झाली म्हणजे बास ना. तेव्हा निलिमा आत्या भैरवीला त्या मिठाबद्दल सांगू लागते. आता भैरवी रांगोळी काढण्यासाठी बसते. आता शेवटच्या 15 मिनिटांमध्ये भैरवी रांगोळी काढू शकेल का याकडेच सगळ्यांचे डोळे लागलेले असतात. आता भैरवीने रांगोळी काढायला सुरुवात केलेली असते. त्यामुळे तुषार म्हणत असतो, रांगोळी आता रंजक मोडवर येऊन थांबलीये, भैरवी आता तिचं टार्गेट पूर्ण करू शकेल का हेच सगळ्यांना बघायचंय. पण पाहता पाहता भैरवीने आता तिची रांगोळी पूर्ण केलेली असते. त्यामुळे निलिमा आत्या आणि संयमी खूप खुश होतात. आता तुषार म्हणत असतो की शेवटचा 1 मिनिट उरला आहे. तितक्यात भैरवीची रांगोळी कंप्लीट झालेली असते आणि ती मोठ्याने म्हणते की झाली माझी रांगोळी कंप्लीट. हे बघितल्यानंतर आता देसाई तोरणेंना खूप आश्चर्य वाटू लागतं. त्यामुळे आता इरा ईशानला खूप आनंद होतो आणि ते एकमेकांना टाळी देऊ लागतात. आता भैरवी आणि निलिमा एकमेकींना मिठी मारतात. तेव्हा निलिमा भैरवीला म्हणू लागते की खरंच आज वेणू वहिनीचा वारसा तू पुढे चालवलास. त्यावर इरा विचारू लागते की वारसा काय असतं. तेव्हा भैरवी सांगू लागते की तुमची वेणू आजी खूप छान रांगोळी काढायची आणि तिचे गुण हे आपल्या पिढीत आले, याला म्हणतात वारसा. आता त्या तिथून जाऊ लागतात. तेव्हा देसाई त्यांच्यावर हसत म्हणतात, स्पर्धेचा निकाल ऐकण्यापूर्वीच चाललात, याचा अर्थ हार मानली वाटतं. त्यावर निलिमा आत्या त्यांना उत्तर देत म्हणते की स्पर्धा मी तेव्हा जिंकली होती जेव्हा माझी सून माझ्या मदतीला आली. आणि राहिली गोष्ट बक्षिसाची, देवाने मला एवढी सोन्यासारखी माणसं दिलीत, हीच माझ्यासाठी माझं बक्षीस आहे. त्यांनी मला आधार दिला. आता भैरवी इरा ईशान आणि संयमीला जवळ बोलवते. आता सगळेच जण एकमेकांना मिठी मारतात. अशा प्रकारे माझगावकर फॅमिलीने देसाईंना उत्तर दिलेलं असतं. आता इकडे घरी आल्यानंतर सगळे फराळ करायला बसतात. तेव्हा इरा ईशान अशोक मामांना सांगू लागतात की भैरवीने कशी वेळेवर येऊन रांगोळी काढली. तेव्हा राधावाहिनी आणि किशाभाऊ सुद्धा मुद्दामच भैरवीचं कौतुक करू लागतात. आता निलिमाच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते की राधावाहिनीनेच मुद्दाम रांगोळीऐवजी मीठ टाकलं होतं. त्यामुळे ती विचारू लागते की रांगोळीच्या जागेवर मीठ आलं कसं. त्यावर राधावाहिनी म्हणते, बाप्पा मला कसं माहित ते. त्यावर किशाभाऊ म्हणतो की नक्कीच काहीतरी झांगड गुत्ता झालेला दिसतो. त्यावर निलिमा म्हणते की आजकाल आपल्या घरामध्ये फारच झांगड गुत्ते व्हायला लागले. आता त्या दिवशीच बघा ना, खोबऱ्याच्या वड्याऐवजी मोदक गेले. आजकाल आपल्या घरात हे जरा जास्तच घडतंय, त्यामुळे लक्ष द्यावं लागेल की नेमकं खरं कारण काय. तेव्हा अशोक मामा म्हणतात, बरं ते जाऊ द्या, एक काम करा, त्या ईश्वरच्या घरी पण ताटभर फराळ द्या, कारण वेणू असताना ईश्वरच्या घरी नेहमी फराळाचं द्यायची. तितक्यात राधावाहिनी म्हणते की मी आहे ना, मी देते. असं म्हणून ती आता किचनमध्ये जाते. आता किचनमध्ये आल्यानंतर समोर राधावाहिनीला पोह्यांची बरणी दिसते. तेव्हा ती बरणी हातात घेऊन विचार करू लागते. तितक्यात निलिमा आत्या तिच्याजवळ येऊन उभी राहते. तेव्हा तिला बघून राधावाहिनी म्हणू लागते, तू का माझ्या मागे मागे येऊन राहिली, अशी भूतासारखी सतत मानगुटावर का बसलेली असतेस, मला असं झाड झाल्यासारखं वाटतंय. त्यावर निलिमा तिला डायरेक्टच विचारू लागते की रांगोळीच्या जागेवर मीठ कसं आलं. त्यावर राधावाहिनी तिला म्हणते, बाप्पा हे मला कसं माहीत, म्हणजे तुला असं म्हणायचंय का प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार असते. आता तू उद्या म्हणशील बाहेरून तुझ्यामुळेच पडतं, उद्या पाऊस आला तर तुझ्यामुळेच पडला आणि रस्त्यावरची एवढी ट्रॅफिक सुद्धा तुझ्यामुळेच झालीये, मी काय वेडी वाटून राहिले का. त्यावर निलिमा तिला म्हणते की तुझ्यासारख्या वेड्या लोकांना माझ्या भावाच्या घरात थारा नाहीये. त्यावर राधावाहिनी तिला म्हणते, आता लक्षात येऊन राहिलं माझ्या की तुला मला या घरातून काढायचंय, त्यापेक्षा तूच जाय ना तुझ्या नवऱ्याकडे. तेव्हा निलिमा तिला म्हणते, हे सगळं तुझं आधी लवकर बंद कर. असं म्हणत आता निलिमा
किचनवरती ठेवलेली मिठाची बरणी हातात घेऊन तिला विचारू लागते की यातलं मीठ कमी कसं झालं. त्यावर राधावहिनी तिला सांगते की बाप्पा, आता एवढं मोठं फराळाचं केलं, त्याला लागलं आणि रोज भाजीला पण मीठ लागत असतं. मीठ ही कमी होणारीच गोष्ट आहे, ते वाढते काय, असं म्हणत ती मुद्दामच हसू लागते. त्यामुळे आता निलिमा राधावहिनीचा हात पिळत तिला म्हणू लागते की जास्त नाटकं करू नकोस. तुला काय वाटलं मला काही समजत नाहीये? हे बघ, यापुढे जर अशी वागलीस तर गाठ माझ्याशी, असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्यावर राधावहिनी म्हणते की मी पण नावाची राधा आहे, गोचिड आहे गोचिड. मी रक्त पिऊनच मारते. मी अशी सहजासहजी कुणाला सोडत नसते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.